कोल्हापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका प्रवाशांना बसू लागलाय। खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची प्रचंड लूट सुरू आहे, तर प्रवाशांकडून तिप्पट भाडं आकारलं जात असल्याचं उघड झालंय। मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते। एसटी कर्मचाऱ्यांचा संप सलग 5व्या दिवशी सुरू असल्यानं प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागतोय, तर काही ठिकाणी रेल्वे स्टेशन्सवर गर्दी होतीये। आरक्षण करूनच हा प्रवास करावा लागत असल्यानं आरक्षण खिडक्यांवर सुद्धा मोठी गर्दी होतीये। पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर आगारातल्या 10 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय आणि यामध्ये कर्मचारी विश्रांतीगृहाला कुलूप लावण्यात आलंय। राजगुरुनगर आगारातल्या अनेक कर्मचारी हे बाहेरच्या जिल्ह्यातले आहेत आणि त्यामुळे त्यांना ऐन थंडीमध्ये उघड्यावर झोपावं लागतं। एसटी सेवा बंद असल्यानं ग्रामीण भागाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होतोय। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये छोटे मोठे व्यवसाय आता अडचणीत आलेत। एकीकडे शेतकऱ्यांचं शेतातला भाजीपाला फळं शेतामध्ये पडून आहेत, तर दुसरीकडे एसटी सेवा बंद असल्यानं बाजारात ग्राहक संख्या कमी झाली आहे, त्यामुळे छोट्या व्यावसायिकांचं नुकसान होत आहे। अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा इथं प्रतिकात्मक एसटीचा भार खासगी वाहतुकीवर टाकून मोर्चा काढण्यात आला। तेल्हारा शहरातल्या बस आगारातून कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढला। यामध्ये एसटी महामंडळाची बस खासगी वाहनावर चढवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे यवतमाळ बस स्थानकामध्ये स्थानिक प्रवाशांसह राज्याबाहेरचे प्रवासी सुद्धा अडकून पडलेत। एसटी बस बंद असल्यानं प्रवाशांची खासगी वाहतूकदारांकडून लूट सुरू आहे। एसटी बंद असल्यानं स्थानकाबाहेरच्या रिक्षा चालकांनाही फटका बसतोय। एसटी कर्मचारी संपामुळे परभणी जिल्ह्यातला एक दिव्यांग तरुण आठवडाभरापासून घरी जाऊ शकलेला नाहीये। दुधगाव इथल्या दिव्यांग रामा उन्हाळे असं त्याचं नाव आहे। सकाळ संध्याकाळ एसटीने येणं जाणं करायला त्याला अवघे 20 रुपये खर्च येत होता, मात्र आता त्याला 100 ते 150 रुपये त्यासाठी मोजावे लागतात। त्यामुळे काम करतो त्याच हॉटेलमध्ये त्याला राहावं लागतंय। लातूरमध्ये एसटी कर्मचारी विरुद्ध कर्मचारी संघटना असे 2 गट पडलेत। राज्य सरकारनं अनेक मागण्या मान्य केल्यानंतर सुरू असलेला हा संप बेकायदेशीर असल्याचं एसटी संघटनांच्या प्रमुखांचं मत आहे आणि राज्यात जवळपास 20 ते 22 एसटी कर्मचारी संघटना आहेत। एकही संघटना संपकरी कर्मचाऱ्यांसोबत का नाही असा सवाल यावेळी उपस्थित होतो। पुढच्या बातम्यांकडे पुढच्या 4 दिवसांमध्ये राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा हा इशारा देण्यात आलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला भाग हा प्रभावित असण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला। कोरड्या हवामानामुळे राज्यासह पुण्यातल्या रात्रीच्या किमान तापमानामध्ये गेल्या 3 दिवसांपासून झपाट्यानं घट झाली आहे। गुरुवारी पुणे शहरातलं तापमान हे राज्यातलं सर्वात कमी तापमान ठरलंय। किमान तापमानाचा पारा हा 10.9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला। शहरामध्ये गुरुवारी थंडीचा कडाका वाढला। पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार शनिवारपासून शहरामध्ये पुन्हा एकदा मात्र पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा विक्रमी पेरा झाला, मात्र पावसामुळे सोयाबीनचं नुकसान झालं, तसंच सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे योग्य दरही मिळत नाहीयेत। सोयाबीनची आयात आणि कडधान्याच्या साठवणुकीवरील मर्यादा यामुळे सोयाबीनचे दर घसरलेत। 17 नोव्हेंबरपासून सोयाबीन दराबाबतचा लढा हा अधिक तीव्र करणार असल्याचं राजू शेट्टी यांनी नुकत्याच झालेल्या सोयाबीन परिषदेत म्हटलं। नाशिकच्या पिंपळगाव बसवंत एपीएमसीमध्ये कांद्याचे लिलाव आता पुन्हा सुरू होणार आहेत। माथाडी कामगारांच्या एका गटानं मंगळवारी बेमुदत संपाची घोषणा केल्यानंतर हा लिलाव बंद होता। नाशिक कामगार आयुक्तांनी तातडीनं व्यापारी आणि कामगारांची बैठक बोलावली आणि यामध्ये विविध मागण्यांवर तोडगा निघालाय। लिलाव प्रतीक्षेतल्या कांदा उत्पादकांना त्यामुळे निश्चितच हा दिलासा मिळाला। सोयाबीन पेंड आयातीच्या निर्णयावरून राजू शेट्टींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। विनाकारण 12 लाख टन सोयाबीन पेंड आयात केल्यानं सोयाबीनचे दर पडल्याचं शेट्टी म्हणाले। त्यामुळे उरलेली 4 लाख टन पेंड आयात थांबवावी अशी मागणी शेट्टींनी केली। 11,000ची सोयाबीन कितीवर आली? म्हणून झालं और मी तुमचा शिवभाव आहे ना तुम्ही। त्यानंतर एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि बातमी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची।
12वीच्या परीक्षेसाठी आता आजपासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेसाठी हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्यासाठी www.mahasscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हे आवाहन केले. 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये अर्ज भरायचे आहेत. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. ऑनलाईन अर्ज आजपासून आपण भरू शकता. 2 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. या कालावधीमध्ये अर्ज भरायचा आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षार्थींसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 2 डिसेंबर नंतर हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला अर्ज भरायचा आहे. 12वीच्या परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. त्यासाठीची वेबसाईट पहा www.mahasscboard.in. कोरोना काळामध्ये 10वी 12वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आकारण्यात आलेलं शुल्क परत द्यावं अशी मागणी आता करण्यात आली आहे. आणि त्यानुसार राज्य मंडळानं परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अंशतः शुल्क परतावा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 59 रुपये तर 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 94 रुपये परत दिले जाणार आहेत. बारामती शहरातल्या जळोची इथल्या स्मशानभूमीमध्ये सध्या कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे अन्य लोकांसाठी स्मशानभूमी उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे कोविडमुळे मृत्यू न झालेल्यांवर कुठे अंत्यसंस्कार करायचे हा प्रश्न स्थानिक विचारतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षानं बारामती नगर परिषदेसमोर आंदोलन केलं. मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी बोटीतून कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. त्यांनी मच्छीमारांशी संवाद साधला. कोस्टल रोड बाधितांना 200 मीटरचा स्पॅन देण्याची मागणी मच्छीमारांनी केली आणि त्यावर सकारात्मक विचार करून कोस्टल रोडचं काम करू असं आश्वासन शेख यांनी दिलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दुर्मिळ ब्लॅक पॅन्थर आढळलाय. कुडाळमधल्या गोवेरी गावातल्या एका बागेमध्ये हे ब्लॅक पॅन्थरचं पिल्लू सापडलंय आणि 2 दिवसांपासून ते इथल्या पाण्याच्या टाकीमध्ये असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभाग कर्मचाऱ्यांनी त्याला टाकीतून बाहेर काढलं. हा नर जातीचा ब्लॅक पॅन्थर असून तो साधारण 1 ते 1.25 वर्षांचा. अंगावर यायला बघते काय झाले थांबा. ए बेटा शाबाश शाबाश ए बेटा. कल्याणमधल्या तरुणांनी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय. 260 फूट उंच आणि 90 अंश कोनात असलेला वजीर सुळका या तरुणांनी सर केलाय. कल्याणमधल्या सह्याद्री रॉक ॲडव्हेंचरच्या गिर्यारोहकांनी ही कामगिरी केली आहे. शहापूरजवळच्या माहुली गडावर हा सुळका आहे. गिर्यारोहकांसाठी तो अतिशय आव्हानात्मक मानला जातो. वजीर सुळका सर करण्यासाठी तब्बल 100 फुटांचा ओव्हरहँग झुमरिंग करून पार करावा लागतो. ईडीकडे प्रलंबित असलेल्या जुन्या प्रकरणांवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. या प्रकरणांच्या तपासाची मागणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ ईडीच्या कार्यालयामध्ये जाणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक खान यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस काढली आहे. निलोफर यांचे पती समीर खान यांच्या घरामध्ये ड्रग्ज सापडल्याचा आरोप फडणवीसांनी केलेला होता आणि हा आरोप चुकीचा असल्याचं निलोफर यांनी म्हटलंय. दुसरीकडे अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे.
पुण्यामधल्या मुश्ताक अहमद शेख यांनी वक्फ बोर्ड जमीन प्रकरणाबाबत 3 नोव्हेंबरला ईडीकडे तक्रार दिली होती आणि यावरून ईडीनं कारवाई केली आहे. ईडीनं इतक्या तत्परतेनं केलेल्या कारवाईबाबत समाधानी असल्याचं मुश्ताक अहमद शेख यांनी म्हटलंय. तर हे छापे पुण्यामधल्या ट्रस्टवर असून वक्फ बोर्ड कार्यालयांवर नसल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. औरंगाबाद शहरातले उद्योजक व्यावसायिक ईडीच्या निशाण्यावर आहेत. दुपारी 12 वाजल्यापासून 2 मोठ्या व्यावसायिकांच्या 7 वेगवेगळ्या ठिकाणांवर काल ईडीनं धाडी टाकल्या. बिल्डर आणि बियाणे कंपनीशी संबंधित या व्यक्ती आहेत. शहरातल्या अदालत रोडवरचं कार्यालय आणि नक्षत्रवाडी परिसरातील कार्यालय तसंच घरी छापे पडले. नागपूरच्या एम्प्रेस मॉलवर ईडीनं टाच आणली. 487 कोटींच्या बँक फ्रॉड प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. हे एम्प्रेस मॉल मुंबईतल्या KSL इंडस्ट्रीजच्या मालकीचं आहे आणि KSL इंडस्ट्रीजनं बँक ऑफ इंडिया तसंच आंध्र बँकेकडून सुमारे 700 कोटी रुपयांचं कर्ज घेतलेलं होतं. मात्र त्याची वेळेत परतफेड झाली नाहीये आणि कर्जाची रक्कम दुसऱ्या खात्यामध्ये वळती करण्यात आली. CID मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये. परमबीर सिंग हे फरार असल्याचं घोषित करण्यात आलंय आणि त्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी हालचाली सुरू आहे. देशाबाहेर जाऊ नये म्हणून परमबीर यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची शक्यता आहे. पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या अभिनेत्री कंगना रनौतनं अजब मुक्ताफळं उधळली आहेत. देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य भिकेच्या रूपात मिळालं होतं. खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाल्याचं अजब विधान तिनं केलंय. वाचाळवीर कंगना रनौत विरोधात पुण्यामध्ये चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस समीर उत्तरकर यांनी ही तक्रार केली आहे. कंगनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी पोलिसांकडे करण्यात आली आहे. मुंबईमध्येही आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती मेनन यांनी तक्रार दाखल केली आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे